मिनी सरस प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 17 ते 21 फेब्रुवारी 5 दिवशी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मिनी पलाश सरस प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन पार पडले। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता स्वावलंबनाला चालना देण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून महिलांनी हस्तशिल्प वस्तू व घरेलू मसाले, पापड, अचार, बेकरी उत्पाद, हाताने तयार कपडे, सजावट सामग्री, साहित्य व अनेक प्रकारे महिला बचत गटाद्वारे तयार करण्यात आलेले विविध प्रकारचे स्टॉल प्रदर्शनामध्ये उमेद महिला बचत गटाद्वारे कार्यक्रमात समावेशित करण्यात आले। प्रदर्शनी कार्यक्रमाचे उद्घाटक लायकराम भंडारकर, अध्यक्ष जिल्हा परिषद, उपाध्यक्ष सुरेश हर्ष, प्रमिला टाकळकर, परियोजना संचालक गोंदिया, मुख्य कार्यकारी मुरगतानन, कर्मचारी अधिकारी, महिला बचत गट समूह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। उमेद विभागाच्या वतीने या ठिकाणी प्रदर्शनी भरवण्यात आली आहे। किती स्टॉल्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत? नमस्कार, मी मुरगानंदन, सीईओ जिल्हा परिषद। आमच्यासोबत आता आमचा अध्यक्ष साहेब आहे, जिल्हा परिषद सदस्य पण इकडे आहे। आजपासून 17 पासून 21 पर्यंत आपल्या गोंदियामध्ये इंदिरा गांधी स्टेडियममध्ये उमेदमार्फत आपल्याला बचतगटी तयार केलेल्या वस्तूचं विक्रीचं प्रदर्शन चालू आहे। त्याच्यामध्ये 125 वेगवेगळे स्टॉल आहेत। त्या प्रत्येक स्टॉलामध्ये आपल्याला घरासाठी लागणारे आणि तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू आम्ही ठेवलेल्या आहे। त्याचे एकच उद्देश आहे की आम्ही तयार केलेल्या गावामधून आपल्या बचत गटांनी तयार केलेल्या त्या सर्व वस्तू आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, त्यांचं मार्केट चांगल्या प्रकारे मिळायला पाहिजे, त्या उद्देशाने आम्ही केलेलं आहे। याच्यामध्ये आवर्जून नागरिकांना आवाहन आहे की आपण सर्वांनी यावं, इकडे तपासणी करावं आणि तसेच इकडे असणारे वस्तू घेऊन घ्यावं। आणि तसेच आम्ही व्हॉट्सअपमार्फत सुद्धा आपल्याला ऑर्डर घेत आहोत आणि तसेच 1,500मध्ये आपल्याला घराला लागणारे 1 महिन्यासाठी लागणारे हल्दी, मिरची पावडर असं एक कांबो पण आम्ही बनवलेले आहे। ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता, ते घरापर्यंत आम्ही पण पोहोचून देणार। फक्त याचं एकच उद्देश आहे की आम्ही सर्व मिळून आम्ही आमच्या बचत गटमार्फत तयार केलेल्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि आपला बचत गट पूर्ण दिवायला पाहिजे, या उद्देशाने केलेलं आहे। धन्यवाद। महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंचं पलाश मिनी सरस प्रदर्शन गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण आयोजित केलेलं आहे। माझी प्रशासनातर्फे सर्व गोंदियावासियांना विनंती आहे, आवाहन आहे की आपण इथे यावं, या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात आणि त्यांचा उत्साह वाढवावा, जेणेकरून ग्रामीण भागातल्या ज्या काही महिला आहेत त्यांचं आर्थिक स्वावलंबन होईल आणि आर्थिक उन्नतीला हातभार लागेल। आपण या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑर्डर स्वीकारून ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण इथं खरेदीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी फॅमिली कोंबोसारखं सुद्धा एक नवीन कन्सेप्ट यावर्षी आणलेली आहे की जिथं आपण आपल्याला आपल्या घरात कधी लागणारे जे काही किराणा साहित्य असेल, कडधान्य असतील, डाळी असतील, की ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून पॅकेजिंग आणि निर्मिती झालेल्या आहे त्या आपल्याला खरेदी करता येऊ शकतील। त्याच्यासाठी आम्ही डिस्काउंटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, कुपन यासाठी वितरित करण्यात आलेलं आहे। माझी प्रशासनातर्फे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन इथं खरेदी करावी आणि आमच्या महिला भगिनींचा उत्साह वाढवा। धन्यवाद। थँक्यू। या वतीने या ठिकाणी उमेदच्या वतीने या ठिकाणी पलाश महोत्सव भरवण्यात आला आहे, काय सांगाल एकंदरीतच? हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत। मुख्यतः आमच्या देशातील प्रत्येक महिला भगिनी या ठिकाणी सक्षम झाली पाहिजे, हा आमच्या सरकारचा उद्देश आहे। आणि निश्चितच आम्हालासुद्धा अभिमान आहे की गोंदिया जिल्हा उमेदच्या बाबतीत एकदम समोर आहे। बऱ्याचशा ठिकाणी मग लखपती दिदी असेल किंवा जे विविध काही व्यवसाय असतील याच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपण बऱ्याचशा ठिकाणी प्रथम क्रमांकावर, याचा मला एक सार्थ अभिमान आहे।